ठरलं तर मगचा एक नवीन धमाकेदार प्रोमो आता आला आहे. तर या प्रोमोप्रमाणे सुभेदार आणि किल्लेदार कुटुंबीय वात्सल्य आश्रमामध्ये येतात. सायली सोबत आणि अर्जुन सोबत. तर प्रताप, रविराज, कल्पना, अस्मिता, प्रणय सगळे सगळे येतात आता वात्सल्य आश्रमामध्ये सगळ्यांना भेटायला. तर आता सगळे सॉरीचा बोर्ड घेऊन थांबलेले असतात. आतापर्यंत खूप चुकीचं समजलो आम्ही तुम्हाला, असं म्हणून पूर्णाजी आता कानाला हात धरून माफी मागते. पण एका अटीवर, असं म्हणते आता सायली. आयुष्यभर माझ्या हातचं जेवावं लागेल तुम्हाला, असं म्हणते आता सायली आणि मिठी मारते आता ती पूर्णाजीला. तर आता इथे मधुभाऊच्या किचनमध्ये प्रतिमा जाते आणि चित्र बघते आणि म्हणते, तन्वी लहानपणी अशी चित्र काढायची. तर आता मधुभाऊ लांब थांबून हे बघत असतात. तर मधुभाऊ नंतर पुस्तकं बघत असतात सायलीची. तेव्हा त्याला कळतं की ते चित्र प्रियाने नाही सायलीने काढलेलं असतं. म्हणजे माझी साऊ. तर आता बघा प्रेक्षक हो, मधुभाऊंना डाऊट आलेला आहे की प्रिया तन्वी नसून सायलीच तन्वी आहे म्हणून. बघा प्रेक्षक हो, मधुभाऊंना खूपदा असं कळलेलं आहे की सायलीच तन्वी असते म्हणून. खरं मधुभाऊ आजपर्यंत कोणाला सांगितलेलं नाहीये. ते फोटो असेना प्रियाच्या रूममध्ये किंवा हे आताचं चित्र असू दे, पण मधुभाऊ आजपर्यंत कधीच कोणाला सांगितलेले नाहीत की हे सगळं सायलीचं आहे म्हणून. खरं तर मधुभाऊंमुळेच प्रिया एवढी माजली होती आणि प्रिया जाताना पण त्यांना दुःख झालेलं होतं. आणि मधुभाऊंना अर्जुन काही सांगायचा ना की प्रिया असं केली तसं केली, तर ते म्हणायचं मला नाही वाटत असं केली असेल प्रिया, मला नाही वाटत असं केली असेल प्रिया. तर मधुभाऊच जबाबदार आहेत की अजूनपर्यंत प्रियाचा एवढा माज होता आणि ती खालीपणा दाखवत होती सायलीला. ते खरं तर पहिलाच सांगून टाकायचं होतं मधुभाऊंनी की सायलीच खरी तन्वी आहे म्हणून. पण मधुभाऊनी कधीच ते केलं नाही. इनफॅक्ट मधुभाऊ कधी ह्या केसमध्येही तो उल्लेख केलेलाच नाही. खरं तर केसमध्ये हे मधुभाऊ स्वतःहूनच सापडले होते. कारण मधुभाऊंचं कॅरेक्टर ना खूप मंद दाखवलेलं आहे प्रेक्षक हो. म्हणजे ह्यांना कोणीही फसवू शकतं असं दाखवलेलं आहे. तर त्यामुळे मधुभाऊ जर डोक्याने जराही हुशार असले असते ना, तर सायलीच तन्वी आहे हे कधीच कळलं असतं. पण मधुभाऊंचा मंदपणाच आहे ज्याच्यामुळे प्रिया अजूनपर्यंत खोटं बोलू शकली. मधुभाऊंकडे खरं तर फार वेळेला संधी होती सांगायची की ही नाही आहे तन्वी, पण प्रेक्षक हो, या मधुभाऊनी बघा कधीच ओपनली सांगितलेलं नाहीये. कारण जी प्रिया असते ना ती मधुभाऊंना लहान बाळ असते तेव्हा सापडलेली असते आणि सायली जी असते ना, म्हणजे रिअल तन्वी, तर ती ना त्यांना 5 काही 6 वर्षाची असताना सापडलेली असते. पण हे तेवढंच सांगितलं असतं ना तरी कळालं असतं बाकी सगळ्यांना. पण मधुभाऊनी हेच नेमकं सांगितलेलं नाहीये. सांगितलं ना एका लाईनीमध्ये कळून जाईल की ती नव्हतीच यांची रिअल तन्वी म्हणून. पण मधुभाऊचं कॅरेक्टर असं आहे की काय धड बोलतच नाही हे कॅरेक्टर. खरंच प्रेक्षक हो, मला तर इतका वैताग आला होता ना, मला असं वाटत होतं की मधुभाऊनी जेलात जायला पाहिजेत. कारण काय किती बोर माणूस आहे, नुसतं विचार करत बसतो, तोंडातून एक शब्द पण काढत नाही. आणि प्रियाला तर इथे इतका पाठीमागे घालायचा ना हा माणूस, बाप रे. आणि प्रेक्षक हो, तुम्ही ते पण बघितलं का मागच्या वेळेला पायऱ्यांवरून ढकलून दिलेलं असतं प्रियाने सायलीला, पण सायली तेही सांगितलेली नसते बघा कुणालाही. पाहिलं नाही म्हटलेली असते ती आणि खूप मोठा आघात झालेला असतो तिला. तर प्रेक्षक हो, बघायला खूप इंटरेस्टिंग असणार आहे आता की कळेल का मधुभाऊंना की आता त्यांना सांगायला पाहिजे सगळ्यांना की खरी तन्वी ही सायलीच आहे म्हणून. पण प्रेक्षक हो, मला वाटत नाही की एवढ्या लवकर उलगडणार ते सत्य. कारण ते सत्य उलगडलं तर सगळंच संपलं ना प्रेक्षक हो. म्हणजे काय उरलंच नाही ना दुसरं काही. शिक्षक हो, तुम्हाला वाटतंय का त्या ड्रॉइंगमुळे कळेल की तन्वी म्हणजे सायली आहे आणि ती प्रिया नाही म्हणून? तुम्हाला काय वाटतंय कमेंट करून नक्की सांगा. आणि एवढे गुण सेम आहेत ना सायली आणि प्रतिमाचे, तर कळून जायला हवं होतं या लोकांना की रिअल तन्वी तीच आहे म्हणून. पण रविराजने तर बावळटपणा इतका केलाय की प्रिया काही करत होती तिला अंधा विश्वास दाखवायचा. म्हणजे मैपत जे करत होता ना साक्षीच्या बाबतीत, पण साक्षी पण मला बरी वाटते प्रियापेक्षा. आणि प्रिया तर खूपच बाद असते बाबा. तरीही हा रविराज तिला सपोर्ट करत असतो. प्रिया कुणाची मुलगी आहे हे कुणालाच काही माहीत नाहीये. कारण ती बाळ असताना सापडलेली असते ना मधुभाऊंना. पण सायलीचं तसं नाहीये. सायली तर खूप मोठी होती जेव्हा ती सापडली. म्हणजेच तीच होती ना रिअल तन्वी. खरं तर नागराज एक्सपोज व्हायला पाहिजे, मगच होणार ते काहीतरी. पण नागराजवर पण आंधळा विश्वास आहे या रविराजचा. खरंच रविराज खूप बावट कॅरेक्टर आहे, ज्याला काहीच अक्कल नाही आहे. आणि तो इतक्या वेळा प्रतिमावर हल्ला झाला आणि त्यावेळी नागराज तिथेच होता बघा प्रेक्षक हो. पण ह्या रविराजला अजिबात कळलेलं नाही की त्यानेच काहीतरी केलेलं असेल म्हणून. पण जेव्हा जेव्हा प्रतिमाने त्याला सांगायचा प्रयत्न केला, ह्या माणसाने त्याच्यावर विश्वास ठेवलाच नाही. आणि म्हणूनच प्रतिमाला वाटू लागलं की ती मॅड वगैरे आहे का म्हणून.
रविराजच जबाबदार आहे या सगळ्या गोष्टींना, कारण तोही रविराज ना त्या नागराजच ऐकतो आणि दुसऱ्याच लोकांचं ऐकतं, की अशी आहे तशी आहे म्हणतात ना ते प्रतिमा, तर तो ते सगळं तसंच ऐकत असतो बघा प्रेक्षक हो. खरं तर प्रतिभा जास्त हुशार दाखवलंय, कारण ती पकडत असते लवकर प्रियाच्या कसल्याही गोष्टी. त्यामुळे प्रियाला खूप राग आलेला असतो प्रतिमाचा, म्हणून तिला अर्ध्या मेंदूची म्हणत असते ती आणि तिला चुकीच्या गोळ्या देत असते, तिला का आठवू नये म्हणून. आणि तिला आठवलं ना सगळं, तर तिला हे आठवणार की नागराजला पण मारताना पाहिलेलं असतं ना आता प्रतिमाने, आणि तिने मैपतलाही मारताना पाहिलेलं असतं, तर तिला चेहरा दिसू शकतो मैपतचा. त्यामुळे नागराजचे खूप प्रयत्न चालू आहेत आता प्रतिमाला मेंटल हॉस्पिटलमध्ये नेण्याचे किंवा तिला पूर्णपणे मारून टाकण्याचे. पण रविराज बावट कधी सुधारणार, कधी तो प्रश्न करणार, कारण त्याचं कॅरेक्टर खूपच बावट दाखवलंय प्रेक्षक हो. अश्विन नंतर बावट कॅरेक्टर दुसरं कुठले असेल ना, तर ते रविराजचंच आहे. तुम्हाला काय वाटतं, तुम्हीही कमेंट करून सांगा. पण प्रेक्षक हो, तुम्हाला वाटत असेल ना अश्विन असा का वागतोय म्हणून, खरं तर त्याला तसंच दाखवणार होते, कारण उरलं काय सांगा, एक माणूस तरी पाहिजे ना प्रियाच्या बाजूने. वसेस कसं होणार नाही तर ना, ए वसेस बी होतं ना, तर बीच्या गटामध्ये कुणीतरी पाहिजेत ना, म्हणून ते अश्विनला टाकले प्रेक्षक हो. खरं अश्विनची ॲक्टिंग अजिबात चांगली नाही, त्यामुळे बघायला खूप कंटाळा येतो त्याचं ते प्रेम. आणि प्रेक्षक हो, पाहिलं का जेव्हा तो जेलमध्ये गेला होता, तेव्हा कसं म्हणाली होती प्रिया, हे प्रेमात बुडालेलं कुकरू अजून प्रेमातच आहे वाटतं माझ्या, ह्या मुरंबाचा फायदा करून घ्यायला हवं मी, असं म्हणते ना प्रिया. ते पण खूप फनी वाटलं ना प्रेक्षक हो. मला तर वाटतंय शेवटी अर्जुनने स्वतःवर घ्यावं आणि सिद्ध करून टाकावं, जोपर्यंत प्रिया जेलमध्ये आहे तोपर्यंत. नाहीतर एकदा काय प्रिया बाहेर आली ना जेलाच्या, तर मग कधीच कळणार नाही की ती रिअल तन्वी नाही म्हणून. खरं तर खूप प्रयत्न करायला पाहिजे त्या लोकांनी आणि प्रियाची इन्फॉर्मेशन काढून घ्यायला हवी सगळी. पण हा आंधळा विश्वास आहे ना या रविराजचा, त्यामुळे काहीच करत नाही आहे तो खरं तर. आणि मंद सुमनचं पण काहीतरी केलं पाहिजेत, कारण ती जो स्वयंपाक बनवून बनवून देत असते ना प्रतिमाला, त्याच्यामध्ये ऑलरेडीच गोळ्या घालून टाकलेल्या असतात ह्या नागराजने. नागराज तर काय कामाचाच नसतो, तो तर हेच काम करतोय की सगळे आपले शस्त्र वापरतोय, जेणेकरून प्रतिमाही मरून जाईल आणि रविराजनंतर सगळी प्रॉपर्टी त्याच्याच नावावर असेल म्हणून. तर प्रेक्षक हो, तुमची काय मत आहे त्या सगळ्याबद्दल, आणि तुम्हाला वाटतं का खरंच मधुभाऊ जाऊन सांगतील की रिअल तन्वी ही सायलीच आहे म्हणून? तुम्हाला काय वाटतं, कमेंट करून नक्की सांगा आणि ह्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला काही फीडबॅक द्यायचे असतील तर तेही द्या, आम्ही ते व्हिडिओजमध्ये बदल करू आणि आमचे व्हिडिओज असेच एन्जॉय करत राहा तुम्ही सगळे. तर हा व्हिडिओ आता इथेच संपतो आणि हा एपिसोड बघा 8 आणि 9 ऑगस्टला दाखवला जाणार आहे स्टार प्रवाहावरती. तर बघायला नक्की बघा आणि मिस करू नका अजिबात, कारण खूप इंटरेस्टिंग होणार आहे हा एपिसोड आणि खूप दिवसांनी तुम्हाला सायलीला त्याच सलवारमध्येही बघायला मिळेल. त्यामुळे खूपच छान होणार आहे हा एपिसोड 8 आणि 9 ऑगस्टला, आणि आमच्या इथे तर व्हिडिओ पोस्ट केलेच जातील त्याच्याबद्दल. तर त्यामुळे हा व्हिडिओ आता इथेच संपतो आणि या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर पण करा.